We are considering the Word of God under the central theme, the Battle of Armageddon. हरमगिदोन की लड़ाई इस केंद्रीय विषय के आधार पर हम अपने बाइबल अध्ययन को आगे देख रहे हैं. हरमगिदोन से युद्ध या केंद्रीय विषयावर आपण बाइबल अध्ययन करत आहोत. For our key verse, let's turn to Revelation chapter 16. हमारे मुख्य वचन के लिए प्रकाशित वाक्य 16वां अध्याय. मूळ वचन प्रकटीकरण 16वां अध्याय. Although 12 to 16 is our reading portion, we will read just verses 15 and 16. 12 से लेकर 16 वचन वो हमारा पढ़ने का हिस्सा है, लेकिन उसमें से हम केवल 14 से 16 तक पढ़ेंगे. 12 ते 16 पर्यंत आपल्याला वाचण्याचा हिस्सा आहे, पण फक्त 12 ते 14 पर्यंत वाचणार. ते चिन्हे दाखवणारे भूताची आत्मे आहेत. ते सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसासाठी लढाईसाठी संपूर्ण जगातील राजास एकत्र कराव्यास त्याच्याकडे बाहेर जातात. पहा, जसा चोर येतो तसाच मी येईन. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांस दिसू नये, म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य. ज्याने त्यानं इब्री भाषेत हरमगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले. देख मैं चोर की नाई आता हूँ. धन्य वह है जो जागता रहता है और अपने वस्त्र की चौकसी करता है कि नंगा ना फिरे और लोग उसका नंगापन ना देखे. और उन्होंने उनको उस जगह इकट्ठा किया जो इब्रानी में हरमगिदोन कहलाता है. Behold, I come as a thief. Blessed is he that watcheth and keepeth his garments, lest he walk naked and they see his shame. And he gathered them together into a place called in the Hebrew tongue Armageddon. Praise the Lord. प्रभु की स्तुति हो. परमेश्वराची स्तुती असो. The Bible has made many bold and daring predictions. पवित्र शास्त्र ने कई प्रकार के हियाव से भरे हुए कई अनुमान लगाए हैं. आणि पवित्र शास्त्रामध्ये अनेक धैर्याने लिहिलेले अनुमान आहेत. Many of them have already been fulfilled. और उनमें से कई पहले ही पूर्ण हो चुके हैं. अनेक गोष्टी पूर्ण झाल्यात. Many of them are being fulfilled before our eyes. और उनमें से कुछ जो है अभी हमारी आंखों के सामने पूर्ण हो रहे हैं. अनेक गोष्टी आपल्या डोळ्यापुढे पुऱ्या होत आहेत. And this battle of Armageddon is a huge war that the Bible has prophesied that's going to take place very shortly. और ये हरमगिदोन की लड़ाई जो कि एक बड़ा युद्ध है, जिसके बारे में पवित्र शास्त्र में पूर्वानुमान लगाया गया है, ये युद्ध बहुत शीघ्र ही होने वाला है. आणि हे जे हरमगिदोनचे युद्ध पवित्र शास्त्रात नमूद केले आहे, तेही लवकरात लवकर आपल्या डोळे आपण पाहणार आहोत. It's such a big battle. There's never been a battle like this before. ये एक ऐसा बड़ा युद्ध है, इसके पहले कभी ऐसा बड़ा युद्ध नहीं हुआ है. ही एवढी मोठी युद्ध आहे जे इथून पुढे मागे कधी झाली नव्हती. It's not just a world war, it's more than that. ये केवल एक विश्व युद्ध नहीं, लेकिन उससे कहीं अधिक बढ़कर भी है. हे फक्त एक विश्व युद्ध नव्हे, तर त्यापेक्षा अधिक काहीतरी आहे. It's not simply a war within this world, it's a war of the worlds. वो केवल इस संसार का युद्ध नहीं है, लेकिन ये संसारों का युद्ध है. फक्त एक जगाचा युद्ध नव्हे, पण संपूर्ण जगांचा तो युद्ध आहे. But it's going to happen in a place called Armageddon in Israel, in this world. लेकिन ये जो है इस संसार में इस्राएल नाम के देश में हरमगिदोन नाम के स्थान में होने वाला युद्ध है. हे जे युद्ध आहे ह्या पृथ्वीवर इस्रायल नामक जागेवर हरमगिदोन या ठिकाणी होणार आहे. For those who've come only today, ऐसे लोग जो केवल आज ही आए हैं, जे फक्त आजच आले आहेत. this picture that you see here is a photograph of this valley called Armageddon. यहाँ पर आप जो ये चित्र देखते हैं, ये हरमगिदोन की तराई का चित्र है. ते जी चित्र आता दाखवली आहे ते हरमगिदोनचे एक खोर आहे. It's going to be such a bloody battle that nowhere in the history of humanity will you have seen so many dead bodies heaped up in one place. ये इतना अधिक खून खराबे से भरा हुआ युद्ध होगा कि आपने कभी भी मनुष्य की लाश को इस प्रकार से इकट्ठा करके इतना अधिक संख्या में देखा नहीं होगा. आणि हे एवढं रक्तपाताने भरलेलं युद्ध असणार. इथून पुढे आणि कधीही तुम्ही इतका मोठा युद्ध पाहिला नसेल, जितके मानवांचे इतके शव एकत्रित केले जातील. And this theme is very contemporary because it's going to happen in our days. और ये विषय जो है बहुत ही ध्यानपूर्वक विषय, क्योंकि ये हमारे दिनों में होने वाली एक बात है. हे जे युद्ध आणि गोष्ट आहे ते आपल्या दिवसात होणारी गोष्ट आहे. Not only that, many of you seated here are not only going to see this war, you are going to participate in this war. और इतना ही नहीं, यहाँ पर बैठे हुए अधिकतर लोग न केवल इस युद्ध को देखेंगे, लेकिन उसमें शामिल भी होंगे. आणि एवढंच नव्हे तर आपण इथे बसलेल्यांमध्ये अनेक जण हे युद्ध पाहणार एवढेच नव्हे तर त्यामध्ये आपणही सहभागी होणार. Tomorrow and day after tomorrow we are going to go into more details about this war, and we are going to learn not only about this war but how to get ready to participate in this war. कल और परसों इस युद्ध के विषय में और अधिक हम देखेंगे
और न केवल इस युद्ध में तैयार होने के लिए, लेकिन किस प्रकार से इस युद्ध में हम शामिल होंगे इसके विषय में भी हम ध्यान करेंगे। उद्या आणि परवा या युद्धाविषयी अधिक जानकारी आपल्याला मिळेल आणि हे युद्धाविषयी आपण फक्त पाहणार एवढंच नव्हे तर या युद्धामध्ये आपण कसं सहभागी होणार आहोत, त्याची तयारी कशी करावी ते आपण ऐकणार आहोत. Thank God, India is a peaceful country. परमेश्वर का धन्यवाद हो, भारत एक शांति से भरा हुआ देश है। देवाचा धन्यवाद असो, आपला जो भारत देश आहे ते शांतिपूर्ण देश आहे. God has given us a period where there is no war in our country. परमेश्वर ने हमको ऐसा एक समय दिया जब हमारे देश में कोई युद्ध नहीं है। आपल्याला देवाने अशी वेळ दिली आहे ज्यामध्ये आपल्या देशात युद्ध नाही. But you are going to see on the fourth day how India also is going to be affected. और चौथे दिन में हम देखेंगे किस प्रकार इसका प्रभाव भारत के ऊपर भी पड़ेगा। चौथ्या दिवशी भारत देशावर ह्या युद्धाचा परिणाम कसा होणार आहे त्याविषयी आपण पाहणार. There are going to be many deaths in India because of this war very soon. बहुत जल्दी इस युद्ध के कारण भारत देश में बहुत सारी मृत्यु होगी आणि लवकरात लवकर या युद्धाच्यामुळे भारत देशामध्येही अनेक मरण होतील. Yesterday we saw how this war is not just a literal war like the previous world wars 1, 2 and 3. This is a fourth world war which is going to be literal and spiritual. और कल हमने ध्यान किया था जिस प्रकार के अन्य पहला, दूसरा और तीसरा विश्व युद्ध हुआ, उसी प्रकार से ये केवल आक्षरिक रूप से नहीं होगा, लेकिन ये आक्षरिक के साथ साथ ये आत्मिक रूप से भी एक विश्व युद्ध होगा. आणि पहिला विश्वयुद्ध, दुसरा आणि तिसरा विश्वयुद्धासारखा हा हर्मगिदोनचा युद्ध नसणार, पण ह्यामध्ये आध्यात्मिक आणि शारीरिक या दोन्ही गोष्टींचा समावेश असणार. This war is very crucial in the history of humanity because this war will put an end to all other wars. मनुष्य के इतिहास में ये युद्ध बहुत ही महत्वपूर्ण है, क्योंकि ये जो युद्ध है ये बाकी अन्य सारे युद्धों का अंत कर देगा. मनुष्यांच्या इतिहासामध्ये ह्या युद्धाचं विशेषण हे आहे की ह्या युद्धासह सर्व युद्धांची समाप्ती होईल. There are certain fires like oil fires. When oil wells catch fire, you have to put out those fires with fire. कई प्रकार की आग होती है, जिस प्रकार से तेल के कुएं की आग होती है, तो उस आग को बुझाने के लिए आग का ही इस्तेमाल किया जाता है. काही वेळेस आपण पाहतो तेलाच्या विहिरीला आग लागते आणि ते आग विझवण्यासाठी दुसऱ्या आगीचा उपयोग केला जातो. In the same way, this battle of Armageddon is going to put an end to all other battles. उसी प्रकार से ये जो हर्मगिदोन की लड़ाई है ये अन्य सारे युद्धों का अंत कर देगी. त्याच प्रकारे हे हर्मगिदोन युद्धाचं जो युद्ध आहे ते दुसऱ्या युद्धांची समाप्ती करेल. With this battle, there's going to be peace in this world for 1,000 years. और इस युद्ध के साथ ही साथ संसार में 1000 वर्षों तक शांति हो जाएगी. या युद्धानंतर जगामध्ये 1000 वर्षाची शांतिपूर्ण राज्य असेल. Not only that, केवल इतना ही नहीं, this battle is also going to put an end to sin in this world. और ये जो युद्ध है वो इस संसार में पाप का भी अंत कर देगा. या युद्धाबरोबर पापाची ही समाप्ती होईल. Sin is getting out of control in this world. इस संसार में पाप अभी नियंत्रण के बाहर हो रहा है. आपण पाहत आहोत या जगामध्ये पापाचं नियंत्रणच नाही. What was abominable in a few years ago, today is fashionable. कुछ वर्षों पहले जो बात घृणित होकर दिखाई देती थी, अभी वो सभ्य और संस्कृति की बात होकर दिखाई देती है. आणि ज्या गोष्टी काही दिवसा अगोदर अमंगळ होत्या, आता ते जे आहे फॅशन होऊन बदलले आहे. Some years ago, in a church abroad, a child was dedicated. कुछ वर्षों पहले एक बाहरी देश में एक बच्चे के समर्पण किया गया. आणि विदेशामध्ये काही दिवसा अगोदर एक बाळाचं समर्पण झालं. In that dedication, the godfather, he had hair only in the center of his head. All the sides were all shaved off. और उस समर्पण के समय में जो उस बच्चे का गॉडफादर था, उसके केवल सिर के बीच के हिस्से में बाल थे और दोनों किनारे में उसको शेव कर दिया गया था. आणि त्या असं झालं की त्या बाळाचं जे गॉडफादर होते त्यांच्या डोक्यातला मध्यभागी फक्त केस होते आणि आजूबाजूला गंजा होता. And the godmother had a ring in her lower lip. और जो गॉड मदर थी उसकी निचले होठ में एक अंगूठी थी. आणि त्या गॉड मदरच्या खालच्या होठामध्ये एक अंगूठी होती. Godfathers and godmothers are those who are supposed to bring up the children in a godly manner. गॉडफादर और गॉड मदर वे लोग हैं जो कि बच्चे को एक ईश्वरीय भय भक्ति के साथ पालन पोषण करने वाले होते हैं. हे जे गॉडफादर आणि गॉड मदर म्हणतात, हे जे आहेत त्या बाळाला आध्यात्मिक रीतीने वाढवणारे असले पाहिजे. The priest that was going to dedicate that child was a woman, not a man.
और वो जो याजक जो कि इस बच्चे का समर्पण करने जा रहा था वो कोई पुरुष नहीं था लेकिन एक स्त्री था. हे बाळाचं समर्पण केलेला जो याजक होते ते पुरुष नव्हते तर स्त्री होती. The father of the child was 14 years old. और जो बच्चे का पिता था वो 14 वर्ष का था. आणि त्या बाळाचा बाप जो आहे 14 वर्षाचा होता. The mother of the child was 12 years old. बच्चे की माँ 12 वर्ष की थी. आणि त्या बाळाची आई 12 वर्षाची होती. And both of them were not married. और उन दोनों का विवाह भी नहीं हुआ आणि था. त्यांचं लग्नही झालं नव्हतं. And the child's dedication was taking place in a church. और एक कलीसिया के अंदर इस बच्चे का प्रतिष्ठा या समर्पण हो रहा था. या बाळाची समर्पण मंडळीमध्ये होत होती. That's how the world is getting worse and worse. आज इस प्रकार से संसार जो है बुरे से बदतर की ओर बढ़ता जा रहा या है. प्रकारे जग जे आहे वाईटापासून वाईटाकडे वाढत आहे. There's nothing called absolute falsehood. There's nothing called absolute wrong. There's nothing called absolute sin. If you think something is sin, don't do it, but don't impose it on others. अभी ऐसा कुछ नहीं जो पूर्ण रूप से एक पाप कहलाता है या पूर्ण रूप से झूठ कहलाता है. यदि आप उसे पाप होकर समझते हैं तो आप उसे मत कीजिए लेकिन आप दूसरों के ऊपर उसको मत डालिए. अशी कुठलीही गोष्ट नाही जे पूर्णपणे लबाडी आहे किंवा पूर्ण पाप आहे. जर तुम्ही त्याला पाप म्हणत असाल आणि जर तुम्हाला करायचं नसेल तर करू नका पण दुसऱ्यांवर करू नका म्हणून जोर लावू नका. As the world is getting worse and worse, जैसे संसार बिगड़ता ही बिगड़ता जा रहा है. जसं जग वाईटापासून वाईटाकडे जात आहे. with this battle of Armageddon, there's going to be a sudden cleansing from sin in this world. इस हरमगिदोन की लड़ाई के साथ ही इस संसार में एक बड़े शुद्धिकरण का काम होगा. आणि ह्या हरमगिदोन युद्धाबरोबर पापाचे शुद्धीकरण होणार आहे. So these are the things that we saw yesterday. इन बातों को हमने कल के दिन ध्यान किया ह्या था. गोष्टी आपण काल पाहिल्या. Now we are going to approach this theme again from another angle. अभी हम दूसरे एक दृष्टिकोण से इस विषय पर ध्यान करेंगे. दुसऱ्या दृष्टिकोनाने ह्या विषयावर आपण अध्ययन करूया. There are two cities mentioned in the Bible. पवित्र शास्त्र में 2 शहरों का वर्णन किया गया है. बायबल मध्ये 2 प्रकारचे नगरांची नमूद केली आहे. Biblically, they are very important. और पवित्र शास्त्र की रीति से वे बहुत ही महत्वपूर्ण होकर दिखाई देती पवित्र हैं. शास्त्राच्या आधारावर ते दोन्ही खूप मुख्य नगर आहेत. Those two cities exist even today. और वो 2 शहरें आज भी अस्तित्व में हैं. आजही ते 2 नगरे आहेत. One city is called Jerusalem. उनमें एक शहर है यरूशलेम. आणि त्यातला एक नगर यरूशलेम. If you look at the map in your chart or behind you आपके हाथ or में in front of you, आपके हाथ में दिए गए चार्ट में या आपके सामने दिखाए गए इस मानचित्र में इस मानचित्र को आप देखेंगे तो तुमच्या हातात असलेलं जे मानचित्र किंवा नक्षा आहे त्यामध्ये किंवा मागे असलेले ते नक्षा तुम्ही पाहिलात तर this is the map of Asia. ये जो आसिया का मानचित्र है. आणि हे आशियाचा नक्षा आहे. Here you have a small gray strip. A small gray strip. यहाँ पर आप एक हल्के से एक भूरे रंग की एक लाइन को देखते हैं. आणि भुऱ्या रंगाचा एक छोटासा लकीर आपण पाहतो. That is Israel. वही इस्राएल है. तेच इस्रायल आहे. Now I just want to digress. I would just want to move away from the topic a couple of minutes. अभी मैं थोड़े समय के लिए अपने विषय से थोड़ा दूर हटना चाहता हूँ. काही वेळेपर्यंत आपल्या विषयापासून मी थोडं दूर जाऊ इच्छितो. You look at the size of Israel. आप इस्राएल का उस आकार को देखिए. इस्रायलचं ते माप पहा. You can hardly see it. आप वो दिखाई भी नहीं देता. ते दिसत ही नाही. You look at the neighboring countries. उसके पड़ोस के राज्यों को देखिए. त्याचे शेजारचे राज्य पहा. Apart from Lebanon, all the other countries are much bigger than Israel. लेबनान को छोड़कर बाकी सारे देश इस्राएल से कहीं अधिक बड़े हैं. लबानोनला सोडून बाकीचे इतर राज्य जे आहेत ते खूप मोठे आहेत. Do you know all the countries that are around Israel are all enemies of Israel? क्या आप जानते हैं कि इस्राएल के चारों ओर दिखाई देने वाले ये सारे देश इस्राएल के शत्रु हैं. इस्रायलच्या अवतीभोवती असलेले सर्व राज्य इस्रायलाचे विरुद्धात आहेत. But still they are afraid of that small country. परंतु फिर भी वो उस छोटे से देश से भयभीत हैं. या छोट्याशा देशाला पाहून ते भयभीत आहेत. No country has faced wars like Israel has faced wars. जिस प्रकार से इस्राएल ने युद्धों का सामना किया उतना अधिक किसी भी देश ने युद्ध का सामना नहीं किया है. जितका अधिक इस्रायलाने युद्धांची सामना केली आहे तितकं कोणत्याही राष्ट्राने केली नाही. And yet it survives. और फिर भी अभी भी वो बना हुआ है. आताही ते आहे. No country has had enemies like Israel has had enemies. इस्राएल के जितने शत्रु थे उतना अधिक किसी भी देश के शत्रु नहीं हुए. इस्रायलाला जितके शत्रू होते तितके अजून कुठल्याही देशाला नव्हते. And yet it survives. फिर भी वो अभी बना हुआ है. तरी आताही ते उपस्थित आहे. The president of Iran has said more than once that Israel must be wiped out of the world map. ईरान के राष्ट्रपति ने एक से अधिक बार इस प्रकार कहा है कि संसार के मानचित्र से इस्राएल को पूरी तरह से मिटा देना चाहिए. इस्रायलचा जो राष्ट्रपती आहे त्याने अनेकदा म्हटले आहे इस्रायलाला ह्या नक्षेतून पूर्णपणे पुसून काढलं पाहिजे. And yet it survives. हाँ, फिर भी वो अभी बना हुआ है. तरीही आताही ते उपस्थित आहे. In fact,
Israel has the fourth biggest air force in the world. वास्तविकता ये है कि संसार भर में जो वायु शक्ति है उसमें सबसे चौथा स्थान इसराइल का है. आणि आपण पाहतो इस्रायलाचं सर्वात जास्त वायुदल आहे आणि ते चौथा आहे. In 1967, there was a war where 4 countries, neighboring countries, got and fought against Israel. 1967 में एक युद्ध हुआ था जिसमें पड़ोसी देशों ने मिलकर इसराइल के साथ युद्ध किया था. 1967 साली इस्रायलचे अवतीभोवती असलेले 4 राष्ट्रांनी त्याच्या विरुद्धात युद्ध केला. In 6 days, Israel won the battle. और 6 दिनों के अंदर ही इसराइल ने उस युद्ध पर जय भी पाली. 6 दिवसात इस्रायलाने त्या युद्धावर विजय मिळवला. And Israel's borders expanded as a result of that battle. और उस युद्ध के परिणाम स्वरूप इसराइल की सीमा और अधिक बढ़ गई. आणि त्या युद्धाच्या परिणाम स्वरूप असा झाला की इस्रायलचे सर्व सीमा वाढली. Right in the middle of this Israel is this city called Jerusalem. और इस इसराइल इस देश के बीचों बीच ये यरूशलेम शहर दिखाई देता आणि हा है. इस्रायलचा मध्यभागी यरूशलेम आहे. It's a very small city, only 48 square miles. एक छोटा सा शहर है जो कि केवल 48 स्क्वायर मील है. छोटासा नगर आहे, 48 स्क्वेअर मील आहे. The other important city in the Bible is the city of Babylon. पवित्र शास्त्र में और एक मुख्य शहर है जो बाबुल शहर है. आणि पवित्र शास्त्रामध्ये दुसरा एक शहर म्हणजे बाबेलचं नगर. Biblically, Babylon is very important. और बाइबल के अनुसार देखा जाए तो ये बाबुल शहर बहुत ही मुख्य देश है. बायबलच्या आधारावर पाहिलं तर हे बाबेल देश खूप मुख्य आहे. If you look at this map here, you see the Iraq. यहाँ पर इस मानचित्र में आप इराक देश को देखते या हैं. नक्षेमध्ये आपण इराक पाहतो. And the capital of Iraq is there, Baghdad. और इराक की जो राजधानी है वो बगदाद है. आणि इराकचं राजधानी बागदाद आहे. This map is expanded here below. यहाँ पर नीचे उस मानचित्र को विस्तार से दिखाया गया या है. नक्षाला अजून खाली वाढवलेला आहे. Below Baghdad, 50 kilometers below Baghdad, south of Baghdad is Babylon. और बगदाद के दक्षिण में 50 किलोमीटर की दूरी पर ये बाबुल शहर दिखाई देता है. बागदादच्या दक्षिण बाजूला जे आहे 50 किलोमीटरच्या दूरीवर बाबेल आहे. Babylon is even smaller, only 14 square miles. और बाबुल कहने से वो और भी छोटा है, वो केवल 14 स्क्वायर मील तक है. आणि बाबेल अजून छोटंसं राज्य आहे, ते फक्त 14 स्क्वेअर मील आहे. Now, these two cities, Jerusalem and Babylon, in the Bible have always been in conflict throughout the history of the Bible. और ये पवित्र शास्त्र में दिखाए गए ये 2 शहर है यरूशलेम और बाबुल, वो पवित्र शास्त्र के सारे इतिहास में देखने से वे हमेशा एक दूसरे के विरोधी होकर दिखाई दिए हैं. पवित्र शास्त्राच्या अनेक भागात आपण पाहतो हे यरूशलेम आणि हे जे बाबेल आहे हे दोन्ही विपरीत देश आहेत. Now, these names, keep these names in mind. We're going to see them again. इन दोनों नामों को अपने मन में रखिए, बाद में हम इसके बारे में ध्यान करेंगे. हे 2 नावं तुम्ही तुमच्या मनात ठेवा. ह्या विषय अजून अधिक आपण नंतर पाहणार आहोत. The name Shinar, the name Babel, the name Babylon, these all refer to the same place. शिनार, बेबीलोन, बाबुल ये सारे एक ही देश के नाम हैं. शिनार, बाबेल, बाबिलोन हे तिन्ही एकच देशाचं नाव आहे. That's why if you turn to Genesis chapter 11, इसलिए जब हम उत्पत्ति की पुस्तक उसके 11वें अध्याय में देखते हैं, म्हणून उत्पत्तीचं पुस्तक 11व्या अध्यायामध्ये आपण पाहतो we read of the Tower of Babel being built. वहाँ पर बाबुल के गुम्मट के बनाए जाने के विषय में हम पढ़ते हैं. तेथे आपण बाबेल गुम्मट बांधलेला आहे, असं बुरुज बांधलेला आपण पाहतो. Verse 2 says it was built in the land of Shinar. और दूसरे वचन में कहा गया है कि वो शिनार देश के एक मैदान में बनाया गया था. आणि दुसऱ्या वचनात लिहिलं आहे ते शिनार मैदानामध्ये बनवलं It होतं. was this area of the Tower of Babel that was later called Babylon. और जिस इलाके में ये बाबुल का गुम्मट बनाया गया था उसको बाद में बाबुल शहर का नाम पड़ा. आणि ह्यामध्ये जे बुरुज बांधली होती ते बाबेल नगरामध्ये होते. So keep this in mind. Shinar and Babel and Babylon refer to the same place. इस बात को मन में रख लीजिए कि शिनार, बेबीलोन और बाबुल ये सब एक ही देश को दिखाते हैं. शिनार, बाबेल आणि बाबिलोन हे तिन्ही एकच देश आहेत. And I just told you that throughout the history of the Bible, Babylon and Jerusalem have been in conflict. मैंने आपको बताया कि पवित्र शास्त्र के इतिहास में हमेशा देखने से ये बाबुल और ये जो इस्राएल है वे हमेशा एक दूसरे के विरोधी और संघर्ष के साथ दिखाई दिए थे. आणि आपण मी अगोदर सांगितलं पवित्र शास्त्राच्या संपूर्ण इतिहासात आपण पाहतो हे बाबेल आणि हे यरूशलेम हे दोन्ही विपरीत देश आहेत, त्यामध्ये युद्ध सतत आहे. In the very first battle that took place in the Bible, we see these two cities on opposite sides. पवित्र शास्त्र में हुए सबसे पहले युद्ध में ही हम देखते हैं ये दोनों शहर अपने विरोधी देश में विरोधी होकर दिखाई दिए थे. पवित्र शास्त्रामध्ये आपण सर्वात पहिल्या युद्धामध्ये पाहतो हे दोन्ही नगर जे आहेत विपरीत देश आहेत आणि त्यामध्ये युद्ध झाले. Turn to Genesis chapter 14. उत्पत्ति की पुस्तक 14वें अध्याय में देखने से उत्पत्तीचं पुस्तक 14व्या अध्यायामध्ये आपण पाहतो
4 kings fight with 5 kings. 4 राजा 5 राजाओं के विरोध में लड़ते हैं. 4 राजे 5 राजांच्या विरुद्धात लढतात. In verse 1, you see the list of 4 kings. पहला वचन में उन 4 राजाओं की सूची को हम देखते हैं. आणि पहिल्या वचनामध्ये 4 राजांचे यादी पाहतो. And in that, the first of the names, the first of the 4 kings is the king of Shinar. और उन 4 राजाओं में जो पहला नाम दिया गया वो शिनार के राजा का नाम दिया गया आणि है. त्या 4 राजांच्या नावामध्ये शिनाराचा राजा पहिला आहे. So there you see the king of Shinar representing Babylon. वहाँ पर शिनार का जो राजा है वो बाबुल देश का प्रतिनिधित्व करता है. आणि शिनार राजा जो आहे तो बाबेल देशाचा प्रतिनिधी आहे. As the war takes place, और जब ये युद्ध होता है जसे युद्ध होत असते, you see Abraham on the side of the other 5 kings. He represents Jerusalem because his seed are the Israelis, the Jews who are occupying Jerusalem. Abraham goes and stands on the side of these 5 kings and rescues his relative from the 4 kings. इब्राहिम जो है वो इन 5 देशों के साथ मिलकर युद्ध करता है और जो उसका भतीजा जो कि उन 4 देशों के उन राजाओं के अधीन हो गया था उसको जाकर वो गुलामी से छुड़ा कर लाता है. वो इब्राहिम के वंशज जो कि यरूशलेम में बस गए थे. आणि हे जे आहे 5 राजांच्या बाजूला अब्राहम आहे, कारण त्याचा जो पुतना होता तो लोट त्या 4 राजांच्या अधीनामध्ये होता आणि त्याला सोडवण्यासाठी 5 राजांच्या बाजूने अब्राहमाने लढाई केली. So in the first battle itself, you see, in the first battle mentioned in the Bible, Jerusalem and Babylon are on opposite sides. और इसलिए पवित्र शास्त्र में दिए गए पहले युद्ध में ही हम देख सकते हैं यरूशलेम और बाबुल ये एक विपरीत देश होकर दिखाई देते आपण हैं. पाहतो पवित्र शास्त्राच्या सुरुवातीमध्येच जे पहिलं युद्ध झालेलं आहे त्यामध्ये बाबेल आणि यरूशलेम हे दोन्ही विपरीत देश आहेत. Again, in the book of Kings, in the book of Chronicles, you will see Jerusalem and Babylon on opposite sides in conflict. राजाओं की पुस्तक में और इतिहास की पुस्तक में भी हम देख सकते हैं लड़ाई के समय में यरूशलेम और बाबुल वे एक दूसरे के परस्पर विरोधी देश होकर दिखाई दिए थे. परत राजांच्या पुस्तकामध्ये इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो बाबेल आणि यरूशलेम हे 2 विरुद्ध देश आहेत, त्यामध्ये सतत संघर्ष आहे. In Psalm 137, you see Jerusalem and Babylon in conflict. भजन संहिता 137 में यरूशलेम और बाबुल के बीच के संघर्ष को हम देख सकते हैं. 137व्या स्तोत्रामध्येही बाबेल आणि यरूशलेम हे दोन्ही विपरीत देश आहेत असं आपण पाहतो. In the book of the prophet Isaiah, Jeremiah, Ezekiel, Daniel, you will see again Babylon and Jerusalem in conflict. यशायाह, यिर्मयाह, एजेकिएल और दानियल भविष्यद्वक्ताओं की पुस्तकों में भी हम देख सकते हैं कि यरूशलेम और बाबुल एक दूसरे के विरोधी संघर्ष करते हुए दिखाई दिए. यशायाच्या पुस्तकामध्ये, यिर्मयाच्या पुस्तकामध्ये, हेजकेलाचं पुस्तक, दानिएलाच्या पुस्तकामध्ये परत आपण पाहतो की हे यरूशलेम आणि हे बाबेल हे 2 विरुद्ध देश आहेत, त्यामध्ये सतत संघर्ष आहे. In the book of Revelation, you will see Jerusalem and Babylon in conflict. और प्रकाशित वाक्य की पुस्तक में भी यरूशलेम और बाबुल आपस में संघर्ष करते हुए दिखाई दिए. परत प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो यरूशलेम आणि बाबेल हे दोन्ही विपरीत देश आहेत, त्यामध्ये लढाई आहे. If a third world war breaks out, यदि एक तीसरा विश्व युद्ध होता है तो तिसरं विश्वयुद्ध जर झालं तर again Jerusalem and Babylon will be on opposite sides. तो फिर यरूशलेम और बाबुल विपरीत देश होकर दिखाई देंगे. परत यरूशलेम आणि बाबेल हे 2 विरुद्ध देश होतील. Because even today Iraq and Israel are opposed to each other. If a world war breaks out, they will be on opposite sides. क्योंकि आज भी इराक और इस्राएल वे एक दूसरे के विरोधी हैं और यदि युद्ध भड़क जाता है तो वे दोनों विरोधी देशों में दिखाई देंगे. कारण आजही आपण पाहतो इराक आणि इस्रायल हे 2 विरुद्ध देश आहेत. जर कुठे युद्ध भडकली तर हे 2 परत एकमेकांमध्ये लढाई करणार आहेत. In the Fourth World War, also in the Battle of Armageddon, और चौथे विश्व युद्ध में या हरमगिदोन की लड़ाई में भी चौथं विश्व युद्धामध्ये नाहीतर हर्मगिदोन युद्धामध्ये we're going to see tomorrow or day after tomorrow, again Jerusalem and Babylon are going to be on opposite sides. कल या परसों हम देखेंगे कि किस प्रकार से यरूशलेम और बाबुल फिर एक दूसरे के विरोधी देश होकर दिखाई देते उद्या हैं. किंवा परवा आपण परत पाहणार आहोत कसं हे यरूशलेम आणि बाबेल परत ते लढाई करणार आहेत. I just told you how small Israel is. मैंने आपको केवल ये बताया कि इस्राएल कितना छोटा है. आता मी तुम्हाला सांगितलं इस्रायल किती छोटंसं एक राज्य आहे And how small Jerusalem is. और यरूशलेम कितना छोटा है. आणि हे यरूशलेम किती लहान आहे तेही मी तुम्हाला दाखवलं. Today Bombay is a very, very big city. आज मुंबई देखने से एक बहुत बड़ा शहर है. आज जर आपण पाहिलं मुंबई एक मोठं शहर आहे. But there are so many people in the world who do not know Mumbai.
लेकिन संसार में कितने ही लोग हैं जो मुंबई के बारे में जानते नहीं पण हैं। जगात कितीतरी लोक अजून आहेत जे मुंबई विषयी जाणत नाहीत. But do you know Jerusalem, such a small city, is much, much more popular than Mumbai? लेकिन यरूशलेम जो कि इतना छोटा सा शहर है वो मुंबई से कहीं अधिक कितना प्रसिद्ध होकर दिखाई देता है। पण हे यरूशलेम मुंबईपेक्षा किती छोटा असूनही आज जगामध्ये ते किती प्रसिद्ध झालेलं आहे ते आपल्याला ठाऊक आहे. The reason is it is very important. This city is very sacred to three groups of people, of three monotheistic religions. और इसका कारण ये है कि ये जो देश है वो तीन मुख्य धर्म के लोगों की या तीन जो अकेला अकेला एक धर्म एक राज्य का ऐसे लोगों के लिए वो प्रसिद्ध नगर होकर दिखाई देता है. कारण हे जे राज्य आहे ते तीन धर्माचे लोक किंवा एक जातीय लोकांसाठी जे आहे हे खूपच प्रख्यात आहे. The three main monotheistic religions are, monotheistic means belief in one God. The three main religions are Judaism, Christianity and Islam. तीन मुख्य धर्म जो कि केवल एक ईश्वर पर विश्वास करते हैं, जो यहूदी धर्म है, इस्राएल और मसीही धर्म और इस्लाम धर्म है. आणि तीन जे मुख्य लोक आहेत जे एक देवाच्या धर्मावर विश्वास ठेवतात ते म्हणजे यहुदी लोक, ख्रिस्ती लोक आणि मुसलमान लोक. Jerusalem is important to Judaism or the Jews because that's where their temple site, that's where their temple was built and that's sacred ground for them. यरूशलेम जो है यहूदी लोगों के लिए बहुत ही महत्वपूर्ण है क्योंकि उनका आराधनालय का स्थान वही है, वहीं पर उनका मंदिर बनाया गया था. यरूशलेम हे यहुद्यांसाठी मुख्य आहे कारण तेथेच देवाचं मंदिर त्यांनी बांधलं होतं. Jerusalem is sacred to the Christians because that's where Jesus, their Lord, was crucified. और यरूशलेम जो है मसीही लोगों के लिए बहुत महत्वपूर्ण है क्योंकि वहां पर उनका प्रभु यीशु को क्रूस पर चढ़ाया गया था. आणि हे यरूशलेम ख्रिस्ती लोकांसाठी खूप मुख्य आहे कारण तेथेच प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आले होते. Jerusalem is sacred to the Muslims because that's where they claim that Muhammad ascended to heaven from Jerusalem. और यरूशलेम जो है मुस्लिम लोगों के लिए बहुत महत्वपूर्ण है क्योंकि वे कहते हैं कि वहीं पर से मुहम्मद जो है स्वर्ग में प्रवेश उन्होंने किया था. आणि हे यरूशलेम मुसलमानांसाठीही मुख्य आहे कारण त्यांचं ते असे म्हणतात की तेथूनच मोहम्मद वर उचलला गेला. That's why Jerusalem, though such a small city, is so important to crores of people in this world. और यही कारण है कि यरूशलेम इतना छोटा सा शहर होने पर भी संसार के करोड़ों लोगों के लिए अति महत्वपूर्ण है. यरूशलेम हे छोटंसं राज्य आहे तरी सुद्धा जगभरामध्ये करोडो लोकांसाठी ते खूपच प्रख्यात आणि प्रसिद्ध आहे. So the Christians want Jerusalem. मसीही लोगों को यरूशलेम चाहिए. ख्रिस्ती लोकांना यरूशलेम पाहिजे. The Muslims want Jerusalem. मुस्लिम लोगों को भी यरूशलेम चाहिए. मुसलमानांनाही यरूशलेम पाहिजे. The Jews want Jerusalem. यहूदी लोगों को भी यरूशलेम चाहिए. यहुदियांनाही यरूशलेम पाहिजे. Even today, the UN does not acknowledge Jerusalem as the capital of Israel. They say Tel Aviv is the capital of Israel, whereas Israel itself says no, Jerusalem is our capital. आज भी जो यूएन है वो इस प्रकार से कहता है कि इस्राएल की जो राजधानी यरूशलेम नहीं है लेकिन तेल अवीव है, परंतु इस्राएल स्वयं कहता है कि नहीं, हमारी राजधानी तो यरूशलेम है. आजही यूएनओ म्हणत आहे की यरूशलेम जे आहे इस्रायलचं राजधानी नाही, तेल अबीब आहे. पण यहुदी लोक म्हणतात नाही, आमचं जे राजधानी यरूशलेमच आहे. On the other hand, although Babylon is very small and not very important today, very shortly it's going to gain importance as the Bible prophesies. और दूसरी तरफ बाबुल इतना छोटा सा शहर होने पर भी आज तो वो इतना प्रसिद्ध नहीं है, लेकिन जिस प्रकार से पवित्र शास्त्र में भविष्यवाणी की गई है बहुत जल्दी ये विश्व प्रसिद्ध हो जाएगा. आज आपण पाहत आहोत हे जे बाबेल आहे ते खूप छोटंसं राज्य आहे, त्याला अधिक लोक जाणत नाही तरीही लवकरात लवकर बायबलच्या भविष्यवाणी अनुसार लवकरात लवकर हे बाबेल खूप प्रख्यात होणार आहे. So here is a prophecy where you can watch and see what's going to happen very, very soon. यहाँ पर एक भविष्यवाणी है जिसमें आप देख सकते हैं कि क्या बहुत जल्दी होने वाली बात है. इथे आता एक भविष्यवाणी आपण पाहणार आहोत ज्यामध्ये लवकरात लवकर काय होणार आहे ते आपण जाणणार. The Bible prophesies this and no one can stop it. पवित्र शास्त्र इसके बारे में भविष्यवाणी करता है और कोई इसको रोक नहीं सकता. पवित्र शास्त्र ह्या विषयी भविष्यवाणी करते आणि कोणीही त्याला थांबवू शकणार नाही. Let's turn to Zechariah chapter 5. जकरिया की पुस्तक 5वें अध्याय की ओर मुड़े. जकरियाचं पुस्तक 5वं अध्याय. There Zechariah is shown a vision. वहां पर जकरिया को एक दर्शन दिखाया गया है. इथे जकरियाला एक दर्शन मिळते. And read verses 6 and 7. 6वां और 7वां वचन पढ़िए. जकरिया 5वं अध्याय 6वं आणि 7वं वचन. मी विचारले हे काय आहे? तो म्हणाला की चालली आहे ती एक एफा आहे. आणखी त्याने म्हटले ही सर्व देशभर त्याचे प्रतिरूप आहे. मी आणखी पाहिले तो शिशाचे वाटोळे झाकण काढिले असून एफामध्ये एक स्त्री बसलेली आहे असे माझ्या दृष्टीस पडले. मैंने पूछा वह क्या है?
उसने कहा, वह वस्तु जो निकली जा रही है वह एक एपा का नाप है। और उसने फिर कहा, सारे देश में लोगों का यही रूप है। फिर मैंने क्या देखा कि कार भर शीशे का एक बटखरा उठाया जा रहा है और एक स्त्री है जो एपा के बीच में बैठी है। And I said, what is it? And he said, this is an ephah that goeth forth. He said, moreover, this is their resemblance through all the earth. And behold, there was lifted up a talent of lead, and this is a woman that sitteth in the midst of the ephah. So here you see an ephah, which is a measuring vessel. यहाँ पर हम एक एफा को देखते हैं जो कि एक नापने का बर्तन है। येथे आपण एक एफा पाहतो, ते मापन पात्र आहे। So this measuring vessel represents merchandise or business. ये जो नापने का बर्तन है वो व्यापार को दिखाता है। मोजमाप करण्याचं जे वस्तू आहे ते व्यापार दर्शवते किंवा धंदा दर्शवते। And Zechariah watches that there's a woman sitting inside this ephah. और जकरिया देखता है कि एक स्त्री इस एफा के अंदर बैठी है। आणि जकरियाने पाहिले ह्या एफा मध्ये एक स्त्री बसली आहे। She is called wickedness. और वो दुष्टता कहलाती है। तिला दुष्टता असे म्हणतात। She is lifted up, borne in the air and carried to another destination. और उसको आकाश में उठा लिया जाता है और उसको एक दूसरे स्थान में ले जाकर पहुंचा दिया जाता है। आणि तिला आकाशामध्ये उठवले जाते आणि दुसऱ्या ठिकाणी तिला ठेवतात। Now note these words. Where is she being carried? अभी देख इन वचनों पर ध्यान दीजिए, उसे कहाँ पर उठाकर ले जाया जाता आता है। ह्या वचनांवर लक्ष लावा। ह्या स्त्रीला कुठे घेऊन गेले आहे? Read verses 10 and 11 of the same chapter. इसी अध्याय के 10वें और 11वां वचन पढ़िए। याच अध्यायाचं 10वा आणि 11वा वचन वाचूया। बगबस बरोबर भाषण करणाऱ्या दिव्यदूताला मी विचारले, ते ती एफा घेऊन कोठे जात आहे? तो मला म्हणाला, शिनार देशात तिच्यासाठी घर बांधावे म्हणून ती ते नेत आहे। ते तयार झाले म्हणजे ती तिथे तिच्या स्थानी स्थापित येईल। तब मैंने उस दूत से जो मुझसे बातें करता था पूछा कि वे एपा को कहाँ लिए जाती है। उसने कहा, शिनार देश में लिए जाती है कि वहाँ उसके लिए एक भवन बनाए, और जब वह तैयार किया जाए तब वह एपा वहाँ अपने ही पाए पर खड़ा किया जाएगा। Then said I to the angel that talked with me, whither do these bear the ephah? And he said unto me, to build it an house in the land of Shinar, and it shall be established and set there upon her own base. Now look at what's written here. यहाँ पर क्या लिखा हुआ है देखिए। तर काय लिहिले आहे ते पहा। This ephah, or which this vessel which represents trade or business, is being carried and placed in the land of Shinar. ये जो एफा है, जो नापने का बर्तन है, जो व्यापार को दर्शाता है, इसे उठाकर वो शिनार देश में ले जाया जाता है। हे जे एफा आहे, मोजमाप करण्याचं पात्र आहे, ह्याला आपण पाहतो एका जागेतून काढून त्याला शिनार देशात ठेवले आहे। I just told you that this ephah represents business, and in Shinar a house is going to be built for her, this verse says. और जैसे मैंने आपको बताया कि ये जो एफा है वो वाणिज्य व्यापार को दर्शाता है, और ये जो एफा जो है वहाँ पर शिनार देश में ले जाकर उसको एक भवन में ले जाकर स्थापित किया जाएगा। हे जे एफा आहे ते व्यापार आहे मी म्हटलो, आणि हे जे आहे आता शिनार देशामध्ये नेण्यात येणार आहे आणि तेथे त्याच्यासाठी एक घर बांधलेलं आहे। So it's a business house that's going to be built. इसलिए वहाँ एक व्यापार का केंद्र वहाँ बनाया जाएगा। आणि व्यापाराचं केंद्र तिथे तयार होणार In आहे। other words, very soon, very shortly, a world trade center is going to be built in this Babylon. और दूसरे शब्दों में कहा जाए तो बहुत जल्दी ही इस बाबुल देश में विश्व व्यापार केंद्र स्थापित किया जाएगा। आणि लवकरात लवकर ह्या शिनार देशामध्ये आपण पाहतो की जगी वाणिज्य केंद्र तयार होणार आहे। So just like you have world trade centers in different countries, a world trade center is going to be built in Babylon. जिस प्रकार से अन्य कई देशों में विश्व व्यापार केंद्र है, उसी प्रकार से बाबुल देश में भी ये विश्व व्यापार केंद्र स्थापित किया जाएगा। अनेक देशामध्ये विश्व व्यापार केंद्र जसं तयार होत आहे तसं शिनार देशामध्ये ही लवकरात लवकर होणार आहे। The Bible prophesies that a new form of government is coming. पवित्र शास्त्र इस बात की भविष्यवाणी करती है कि एक नई तरह की सरकार उत्पन्न होने वाली है। आणि पवित्र शास्त्र असे संदेश देत आहे की लवकरात लवकर एक नवीन सरकार तयार होणार आहे। There are people who are cooperating with Satan to form this new form of government. और इस नई सरकार को बनाने के लिए कुछ लोग हैं जो कि शैतान के साथ मिलकर सहयोग दे रहे हैं। आणि अनेक लोक असे आहेत जे शैतानाला सहयोग देऊन ते नवीन सरकार तयार करत आहेत। It's called the New World Order.
और उसको नया विश्व का क्रम कहलाता है। हे नवीन विश्वाचं क्रम असं म्हटलं आहे. Mark those words. You're going to see it in the newspaper. You're going to see it in the media very often. और इन बातों को मन में रख लीजिए, क्योंकि इन पदों को आप संचार माध्यम के द्वारा या अखबारों में बहुत जल्दी आप सुनेंगे. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, कारण लवकरात लवकर समाचार पत्रामध्ये आणि अनेक संदेशामध्ये तुम्ही ऐकणार आहात. So this new form of government, one world government that the Antichrist is going to bring in is called the New World Order in English. और मसीह विरोधी जो कि एक सरकार को इस संसार में स्थापित करेगा, संसार भर में एक ही सरकार होगा जिसको अंग्रेजी में न्यू वर्ल्ड ऑर्डर कहा जाता है. आणि लवकरात लवकर हे जे ख्रिस्त विरोधी आहे एक नवीन राज्य किंवा सरकार तयार करणार आहे आणि त्याला म्हणतात नवीन विश्वक्रम. If you look at the backside of an American $1 note, अमेरिका के $1 के जो नोट है उसके पीछे आप देखने से आणि अमेरिकाचं जे $1चं नोट आहे त्यामागे पाहिलं तर these words are already there in Latin in that note. और लतीनी भाषा में इन शब्दों को पहले से वहां पर छाप कर रखा गया है. लॅटिन भाषामध्ये लोक अगोदरच हे लिहिलेले आहे. You see the symbol. यहाँ पर आप इस चिन्ह को देखते हैं. या चिन्हाला तुम्ही पहा. We'll come to this symbol again tomorrow. कल इस चिन्ह के बारे में आगे हम बाद में देखेंगे. या चिन्हाविषयी आपण उद्या पाहूया. This symbol is there on the back side of a US $1 note. जो अमेरिका का $1 का नोट है उसके पीछे ये चिन्ह दिखाया गया है. अमेरिकेचं $1चं नोट आहे त्याच्या मागच्या बाजूला ही चिन्ह आपण पाहतो. There at the bottom are 3 Latin words. और उसके नीचे 3 लतीनी शब्द लिखे गए हैं. आणि खाली जे आहे 3 लॅटिनचे शब्द लिहिले आहेत. Novus Ordo Seclorum. Novus Ordo Seclorum. Novus Ordo Seclorum. That means New World Order in Latin. और उसका अर्थ है लतीनी भाषा में न्यू वर्ल्ड ऑर्डर या नया विश्वक्रम. लॅटिन मध्ये न्यू वर्ल्ड ऑर्डर नाही तर नवीन विश्वक्रम. So the world leaders are already preparing this new form of government to be ushered in. और आज जो है संसार के जो लोग अधिकारी लोग हैं वे लोग इस नए विश्वक्रम को स्थापित करने के लिए अभी से तैयार कर रहे हैं. आणि ह्या जगामध्ये अनेक लोक जे अधिकारी लोक हे नवीन विश्वक्रम तयार करण्याच्या कार्यावर आहेत. So this new world trade center that's going to be built in Babylon is going to control the world finances. और जो नया विश्व व्यापार केंद्र जो कि बाबुल देश में स्थापित किया जाएगा वो विश्व के सारी अर्थव्यवस्था को अपने नियंत्रण में करेगा. आणि हे जे नवीन जगी विश्वक्रम आहे हे संपूर्ण जगाचं जे आहे आपल्या हातात अधिकार घेणार. So you see now Jerusalem and Babylon are both going to gain importance. Jerusalem is already important. Babylon is going to be important very soon. इस प्रकार से हम देखते हैं यरूशलेम और बाबुल ये दोनों बहुत ही महत्वपूर्ण होंगे. यरूशलेम तो अभी से ही महत्वपूर्ण है लेकिन बाबुल भी बहुत जल्दी एक महत्वपूर्ण देश बन जाएगा. आपण पाहतो की यरूशलेम अर्थात सध्या प्रसिद्ध आहेत पण लवकरात लवकर बाबेल आणि यरूशलेम हे दोन्ही एक प्रसिद्ध देश बनणार आहेत. But there is a woman sitting in this world trade. लेकिन इस विश्व व्यापार के ऊपर एक स्त्री बैठी हुई है. पण ह्या विश्व व्यापारामध्ये एक स्त्री बसली आहे. And she is called wickedness. और वो दुष्टता कहलाती है. आणि तिचं नाव दुष्टपणा आहे. She appears again in Revelation chapter 17. We will come to that shortly. और वो जो है प्रकाशित वाक्य 17 अध्याय में दिखाई देती है जिसके बारे में हम अब जल्दी देखेंगे. आणि तिच्या विषयी प्रकटीकरण 17वा अध्यायामध्ये आहे आणि ते आपण लवकरात पाहणार आहोत. So as this new world order or the new form of government takes over all the governments of this world, और जब ये नया विश्व सरकार जो है सारे संसार भर की सरकार के ऊपर नियंत्रण कर लेगा आणि लवकरात लवकर हे जे नवीन विश्वक्रम आहे सर्व जगातील देशांना आपल्या अधिकारामध्ये घेणार. this new form of government is going to control the money of every human being in this world. तब ये जो नई सरकार होगी वो इस संसार के प्रत्येक व्यक्ति के पैसे को अपने नियंत्रण में कर लेगी. हे जे नवीन विश्वक्रम आहे हे सर्व लोकांचे हातातले पैसे आपल्या अधिकारामध्ये ठेवणार. And this money is going to be controlled it's going to be controlled unreasonably. There's going to be a lot of wickedness involved in that control. और बिना किसी कारण के इस पैसे को नियंत्रण किया जाएगा अर्थात इसके नियंत्रण में कई प्रकार की दुष्टता की बातें भी दिखाई देंगी. काही कारण नसतानाही जे आहे या सर्व पैशांवर ह्याचा अधिकार असेल, प्रभुत्व असेल आणि ह्यामध्ये पुष्कळसा दुष्टपणा असेल. You can't go to court saying that's my money, I earned it well, because no court is going to help you. Every court is going to cooperate with this new world order. आप अदालत में जाकर ये कह नहीं पाएंगे कि ये कि मेरा पैसा है मैंने मेहनत से कमाया है क्योंकि संसार की सारी अदालत जो है वो इस नवीन विश्वक्रम का ही सहयोग करेंगी. तुम्ही कचेरीमध्ये जाऊन म्हणता येणार नाही हे माझे पैसे आहेत त्यावर माझा अधिकार आहे कारण सर्व कोर्ट कचेऱ्या ज्या आहेत ह्या नवीन विश्वक्रमाच्या अधीन असतील. Today a new religion is slowly being formed. आज एक नया धर्म बहुत धीरे धीरे प्रगति कर रहा है. आज हळूहळू एक नवीन धर्म तयार होत आहे. It's not going to be
Hinduism or Christianity or Buddhism or Islam, none of these religions. It's going to be a mixture of everything. वो हिंदू या मुस्लिम या बुद्ध धर्म या मसीह धर्म नहीं होगा, लेकिन वो सभी धर्मों का एक समावेश होगा. हे जे नवीन धर्म तयार होत आहे ते ना हिंदू ना ख्रिस्ती ना मुसलमान ना बौद्ध असणार, पण हे सर्व जातींचा एक समावेश असणार. And the new world leader who's going to come and be on top, the dictator of the new world order, he's going to be the God of this new religion. और जो नवीन विश्व क्रम का जो तानाशाह जो उनका नेता होगा, जो उन सारे वही इन सारे इस धर्म का वो नेता होकर दिखाई देगा. आणि ह्या सर्व जे आहे जो नेता असेल ह्या नवीन विश्वक्रमाचा, तोच ह्या धर्माचा एक देव होऊन बसेल. You can have your money back, the money that you have earned, that your forefathers have earned and stored, your property, your own house, you will have only if you swear allegiance to that new God of this world. यदि संसार के उस नए देवता के प्रति आप अपने शपथ खाएंगे, तभी आप अपना पैसा, अपने पूर्वजों की संपत्ति, अपना जमीन जायदाद, उन सारी बातों को आप वापस प्राप्त कर सकेंगे. हे नवीन जातीचा जो नवीन देव तयार होणार आहे, त्याबरोबर जर तुम्ही करार केला तर तुमचे सर्व पैसे परत मिळतील. तुमचे वाडवडिलांचे पूर्वजांचे जे धन संपत्ती आहे ते परत तुम्हाला मिळेल. So you can have your money is going to go out of your control. You will have it back only if you admit that this new world leader is your God. आपका पैसा आपके नियंत्रण से बाहर चला जाएगा, लेकिन वो आपके हाथ में तभी मिलेगा जब भी आप कहेंगे कि इस नवीन विश्व क्रम का जो ये नेता है वो हमारा ईश्वर है, ऐसा मानने से ही आपको वापस मिलेगा. तुमचे पैसे, तुमचे धन संपत्ती, घरदार सर्व तुमच्या हाताने हिसकावले जाणार. पण जेव्हा तुम्ही म्हणाल की हे नवीन विश्वकर्माचा जो नेता आहे तो आमचा देव आहे, म्हणून जर तुम्ही त्याच्याबरोबर करार केला तर तुमचे पैसे, घरदार, संपत्ती परत तुम्हाला मिळेल. Dear brother, sister who is listening to me, प्रिय भाई बहन जो मेरी बातों को सुन रहे हो, मला ऐकणारे प्रिय भाऊ आणि बहिणींनो, so many terrible things are going to happen in the near future. बहुत जल्दी निकट भविष्य में बहुत सी भयानक बातें होने वाली है. लवकरात लवकर भविष्यामध्ये अनेक भयानक गोष्टी घडणार आहेत. This planet is in for a huge explosion, physical, mental. शारीरिक रूप से और मानसिक रूप से यह ग्रह जो है एक बहुत बड़े विस्फोट का सामना करे. आणि लवकरात लवकर शारीरिक रीतीने आणि जे आहे मानसिक रीतीने हे जग एक मोठा विस्फोटाचा सामना करणार आहे. There are so many things happening which cannot be told in public. बहुत ऐसी भी बातें हो रही है जिसका सार्वजनिक रूप से हम घोषणा नहीं कर सकते हैं. असे अनेक गोष्टी होत आहेत जे सार्वजनिक रूपाने आम्ही बोलू शकत नाही. But the Bible says that many people will die of heart attack simply because of reading the news and seeing what's happening around. लेकिन पवित्र शास्त्र कहता है कि केवल समाचार पढ़ने के द्वारा या आसपास होने वाली घटनाओं को देखने के कारण ही बहुत सारे लोग हृदयाघात के कारण मर जाएंगे. आणि पवित्र शास्त्रात असं लिहिले आहे की अनेक जण जेव्हा समाचार पत्र वाचतात त्यावेळेस आणि अवतीभोवती होणारे गोष्टी जे घडत आहेत ते ऐकतानाच त्यांचा हृदय विकार होईल आणि ते मरतील. We have arranged these meetings to warn the world, to warn the Koper Kairane of what is going to happen and to give you an opportunity and to also show you a way of escape. हमने इस प्रकार की आराधना को इसलिए आयोजित किया है कि संसार को हम चेतावनी दे सके, कोपर करने के निवासियों को हम चेतावनी दे सके कि कौन सी घटनाएं होने वाली है और किस प्रकार से उन्हें सतर्क होकर जाग जाना है. आणि आम्ही हे संमेलन ह्यासाठी नियुक्त केले आहे, तयार केले आहे की संपूर्ण जगाच्या लोकांसाठी आणि कोपर करण्याचे निवासकरांना हे समजावण्यासाठी की लवकरात लवकर या भयानक गोष्टी घडणार आहेत, त्याविषयी तुम्ही कसं सावध व्हावं. So we request you to please sincerely pay heed to these messages these days, because there are important things that you must listen to and there are important decisions that you must make at the end of these meetings. और इसलिए हम आपसे विनम्र पूर्वक निवेदन करते हैं कि यहाँ पर दिए गए संदेश को ध्यान पूर्वक सुनिए, क्योंकि इसके आराधना के समाप्ति के समय में कई मुख्य निर्णय आपको लेने होंगे. आणि म्हणून आम्ही तुम्हा सर्वांना नम्र विनंती करतो की ह्या संदेशाकडे तुम्ही लक्ष लावा आणि ध्यानपूर्वक तुम्ही ऐका, कारण ह्या सभेच्या शेवटी तुम्हाला काही निर्णय घ्यायचे आहेत, काही गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. This world is getting better and better only from a small angle, from a small viewpoint, but on a larger invisible viewpoint which the general public cannot see. This world is getting more and more dangerous and eventually it will be destructive. एक छोटे से दृष्टिकोण से देखा जाए तो ये संसार बहुत ही बेहतर से बेहतर उन्नति करता जा रहा है, लेकिन जो संसार ये देख नहीं सकता, सार्वजनिक रूप से जो दिखाई नहीं देता, ऐसे ये संसार एक खतरनाक अवस्था की ओर बढ़ता जा रहा है. आणि आपण पाहतो एका दृष्टिकोनामध्ये जगामध्ये संस्काराची वृद्धी वाढ होत आहे, उन्नती होत आहे, पण दुसरीकडे आपण पाहतो की जग इतकं भयानक गोष्टींचा सामना करणार आहे आणि मोठ्या विनाशाचा ते सामना करणार आहे. Now come back to these two cities, Jerusalem and Babylon.
यरूशलेम और बाबुल इन दो शहरों की ओर हम वापस लौटे। या आता यरुशलेम आणि बाबेल ह्या गोष्टींकडे आपण पाहूया. This Jerusalem and Babylon are not just two cities, physical cities or locations in this world. ये यरूशलेम और बाबुल कहने से केवल आक्षरिक रूप से कोई संसार के एक नगर है इतना ही केवल नहीं है। हे यरुशलेम आणि बाबेल हे अक्षरिक रीतीने एक नगर आहे तेवढंच नव्हे, There is a spiritual annexure, a spiritual dimension, addition to these two names. और इन दोनों नामों के पीछे उनका एक आत्मिक रूप से भी एक अर्थ को हम देख सकते आणि हैं। आपण पाहतो ह्या दोन देशांना एक आध्यात्मिक जोडही आहे. In the book of Revelation, yesterday we'll read that verse again, that he that is holy, let him be holy still. He that is filthy, let him be filthy still. This world is going to be divided into two groups. प्रकाशित वाक्य की पुस्तक में जैसा कल हमने पढ़ा था, आज भी हम पढ़ेंगे कि जो पवित्र है वो पवित्र बना रहे और जो मलिन है वो और भी मलिन बना रहे। इस प्रकार से ये संसार जो है दो भागों में भला और बुरा करके विभाजित हो जाता है, ऐसा हम देखते हैं। आणि आपण काल एक वचन वाचलो होतं, आताही वाचणार आहोत. इथे आपण दोन गटातील लोकांना पाहतो आणि आपण पाहतो की जो पवित्र आचरणाचा आहे तो अजून पवित्र हो, जो मलिन आहे तो अजून मलिन होत राहो. That group of people who are going to focus on godliness and holiness, they are going to be called Jerusalem. Another group of people are going to go from filthiness to filthiness. They will be called Babylon spiritually. जो पवित्रता और भक्ति की ओर जोर लगाते हैं वे लोग उस आत्मिक झुंड के जो कि यरूशलेम है वो कहलाएंगे, और जो लोग मलिनता से मलिनता की ओर बढ़ते जाते हैं वे लोग उस बाबुल देश से हम उनकी तुलना कर सकते हैं। आणि आता आपण पाहतो इथे जे पवित्र आचरण करत आहे ते पवित्रतेने पवित्रतेकडे वाढत जाणार आणि त्यांना यरुशलेम असं म्हटलं आहे. आणि जे मलिनतेपासून मलिनतेकडे जात आहेत तेही आध्यात्मिक रीतीने त्यांना जे आहे बाबेल असं म्हटलेलं आहे. So the Jerusalem and the Babylon that we are going to speak of now, hereafter, is not simply a geographical location confined to a specific area in this world. It's going to spread across this world. Both Jerusalem and Babylon have a spiritual entity, a dimension to it. और यरूशलेम और बाबुल कहने से केवल इस संसार में एक भौगोलिक स्थिति के केवल ही नहीं है, लेकिन अब आने वाले दिनों में देखें तो उसका आत्मिक रूप से भी एक उसका अर्थ दिखाई देगा, आत्मिक रूप से भी वो संसार में व्याप्त होकर दिखाई देंगे। आणि आता आपण जे हे यरुशलेम आणि बाबेल्या विषयी पाहणार आहोत ते फक्त भूगोलच्या रीतीने नव्हे, पण ह्यांच्यामध्ये जे आध्यात्मिक अर्थ आहे ते जे आहे जगभरात ते पसरणार आहे. Both the spiritual Jerusalem and the spiritual Babylon, they are represented by women in the Bible. आत्मिक यरूशलेम और आत्मिक बाबुल जो है पवित्र शास्त्र में एक स्त्री से उसकी रूपरेखा दिखाई गई है। आणि आपण पाहतो हे जे आध्यात्मिक यरुशलेम आणि आध्यात्मिक बाबेल आहे ह्या दोघांचं जे चिन्ह आहे एका स्त्रीच्या रूपात आहे. In Revelation chapter 12, there is a woman there who represents the spiritual Jerusalem. प्रकाशित वाक्य 12वें अध्याय में हम स्त्री को देखते हैं जो आत्मिक रूप से यरूशलेम को दर्शाती है। प्रकटीकरणाचं पुस्तक 12व्या अध्यायामध्ये जी स्त्री आहे ते आध्यात्मिक यरुशलेम आहे. But I don't want to go into the details to try to prove that she is Jerusalem, because the word Jerusalem is not mentioned in the chapter. उस अध्याय में यरूशलेम शब्द का उपयोग नहीं किया गया, इस कारण से वो यरूशलेम है करके इस बात के ऊपर मैं अधिक जोर देने के लिए अभी मैं उसको विवरण बताना नहीं चाहता हूँ. आणि त्या अध्यायामध्ये यरूशलेम ह्या नावाचं नमूद न केल्यामुळे त्यावर मी अधिक जोर देऊ इच्छित नाही. But in Galatians 4:26, Jerusalem is called a mother. लेकिन गलतियों की पत्री 4 अध्याय के 26वें वचन में हम देखते यरूशलेम को एक माँ करके एक माता करके कहा गया है. आणि गलतीकरास पत्र 4 अध्याय 26व्या वचनामध्ये ह्या यरूशलेमाला एक माता किंवा आई असे म्हटलेले आहे. This woman in Revelation chapter 12 is that spiritual mother, that spiritual Jerusalem. प्रकाशित वाक्य 12वें अध्याय में जो स्त्री है वही वो यरूशलेम अर्थात वो आत्मिक माता है. आणि प्रकटीकरणाचं पुस्तक 12व्या अध्यायामध्ये असलेली स्त्री ही आध्यात्मिक माता किंवा ती एक स्त्री आहे. In Revelation chapter 17, you see another woman. She is called Babylon. प्रकाशित वाक्य 17वें अध्याय में और एक स्त्री के बारे में हम देखते हैं जो बाबुल कहलाती है. प्रकटीकरणाचं पुस्तक 17व्या अध्यायामध्ये अजून एक स्त्री पाहतो आणि ती बाबेल आहे. So Jerusalem and Babylon are not just geographical locations, but two groups of people who are going to grow and separate in this world. इसलिए यरूशलेम और बाबुल कहने से केवल इस संसार में भौगोलिक रूप से दिखाई देने वाले एक स्थान नहीं है, लेकिन वे दो झुंडों को दिखाते हैं जो कि बढ़ते जाएंगे और इस संसार में एक दूसरे से अलग होकर दिखाई देंगे. आणि आपण पाहतो हे जे बाबेल आणि यरूशलेम आहे ते भूगोलिक रीतीने ते दोन वेगवेगळे देश आहेत तेवढंच नव्हे, पण हे जे दोन चरित्राचे लोक आहेत आणि हे चरित्र किंवा स्वभाव वाढणार आहे आणि शेवटी हे दोन्ही वेगळे होणार आहेत. The woman in Revelation chapter 12 representing the spiritual Jerusalem is seen in this chart.
प्रकाशित वाक्य 12वां अध्याय जो स्त्री जो यरूशलेम को दर्शाती है उससे चाट के हम इस हिस्से में देख सकते हैं। आणि हे प्रकटीकरणाचं पुस्तक 12व्या अध्यायामध्ये जी स्त्री आहे ते या नक्षामध्ये चार्ट मध्ये आपण पाहतो. The woman representing spiritual Babylon in Revelation 17 is also represented in this chart. और प्रकाशित वाक्य 17वें अध्याय में जो स्त्री जो आत्मिक रूप से बाबुल कहलाती है उसको भी इस चार्ट में यहाँ पर दिखाया गया है. आणि प्रकटीकरणाचं पुस्तक 17व्या अध्यायामध्ये जे बाबेलला दाखवणारी स्त्री आहे तेही या चार्ट मध्ये आहे. Now we are going to see how this Babylon is connected with everyday life. अभी हम देखेंगे कि ये बाबुल हमारे दिन प्रतिदिन के जीवन से किस प्रकार से संबंधित है. आणि आपल्या जीवनामध्ये प्रत्येक दिवसाच्या कार्यामध्ये हे बाबेलाचा संबंध कसा आहे ते आपण पाहणार आहोत. There was an empire that ruled from Babylon in the ancient world. और पुरातन संसार में हम देखते हैं बाबुल एक साम्राज्य था जो कि पुरातन संसार में राज्य करता था. आणि बाबेल मध्ये जे आपण पाहतो पुरातन संसारामध्ये तेथे एक राजा होता. Everybody knows about the ancient 7 wonders of the world. One of them is the hanging gardens of Babylon. सभी लोग दुनिया के 7 आश्चर्यों के बारे में जानते हैं और उनमें से एक है बाबुल के जो लटकते हुए बगीचे हैं. आणि सर्वांना 7 आश्चर्य अद्भुत गोष्टींविषयी माहित आहे जगातील आणि त्यातला एक म्हणजे बाबेलचा लटकणारा बगीचा. That was built by a king called Nebuchadnezzar, who was the second king of this empire of Babylon. और वो नेबुकदनेस्सर राजा के द्वारा बनाया गया था जो कि इस बाबुल साम्राज्य का दूसरा राजा था. बाबेल साम्राज्याचा दुसरा सम्राट जो नबुकदनेस्सर होता त्याने हे बांधले होते. So there were spirits that ruled behind these empires, evil spirits. और इन साम्राज्यों के पीछे राज्य करने वाली कुछ दुष्ट आत्माएं थी. या साम्राज्याच्या मागे राज्य करणारे काही दुष्ट आत्मे होते. And those spirits are working even today. और वो आत्माएं आज भी काम करती हैं. हे आत्मे आजही कार्य करत आहेत. We are going to compare the behavior of that empire with the behavior or the tendencies in this world today. और उस साम्राज्य के जो स्वभाव या व्यवहार है उसे आज के संसार के व्यवहार से हम तुलना करके देखेंगे. त्या राजांचे जे चरित्र आहे ते आजच्या या आधुनिक चरित्राबरोबर कसं एकमत होत आहे ते आपण पाहणार आहोत. If you turn to Daniel chapter 1, दानिएल की पुस्तक पहला अध्याय में देखने से दानिएलाचं पुस्तक पहिला अध्यायामध्ये there you will see extensively about this empire of Babylon. वहाँ पर इस बाबुल साम्राज्य के बारे में हम विस्तार से देख सकते हैं. बाबेल साम्राज्याच्या विषयी आपण तेथे पाहतो. The king that I told you about, King Nebuchadnezzar, और राजा नेबुकदनेस्सर जिसके बारे में मैंने आपको बताया, नबुकदनेस्सर राजा विषयी जे मी तुम्हाला सांगितलं, read verse 1. You will see the conflict between Jerusalem and Babylon. वो पहले वचन को पढ़ने से आप यरूशलेम और बाबुल के बीच की संघर्ष को या लड़ाई को आप देख सकते हैं. आणि पहिल्या वचनामध्ये आपण पाहतो यरूशलेम आणि बाबेलामध्ये असलेला संघर्ष. यहुदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी बाबेलाचा राजा नबुकदनेस्सर याने यरूशलेमेवर चढ़ाई करून त्याला वेढा घातला. यहूदा के राजा यहोयाकीम के राज्य के 3रे वर्ष में बाबुल के राजा नबूकदनेस्सर ने यरूशलेम पर चढ़ाई करके उसको घेर लिया. The 3rd year of the reign of Jehoiakim, king of Judah, came to Nebuchadnezzar, king of Babylon, into Jerusalem and besieged it. This is ancient history. ये पुरातन इतिहास है. हे एक जुना इतिहास आहे. King Nebuchadnezzar of the empire of Babylon came and surrounded Jerusalem. बाबुल के राजा नेबुकदनेस्सर ने यरूशलेम पर चढ़ाई करके उसको घेर लिया. बाबेलचा राजा नबुकदनेस्सर जो आहे यरूशलेमेवर चढाई करून त्याला वेढा घातला. When he took Jerusalem, और जब उसने यरूशलेम के ऊपर कब्जा किया, त्याने जेव्हा यरूशलेमेचा कब्जा केला, the king of Babylon, Nebuchadnezzar, had a subtle plan. बाबुल के राजा नेबुकदनेस्सर की एक चालाकी से भरी हुई योजना थी. आणि बाबेलचा राजा जो नबुकदनेस्सर आहे त्याच्यामध्ये एक चतुराई झाली. Instead of destroying Jerusalem and the people of Jerusalem, he thought he could do something better than that. यरूशलेम और उसके लोगों को नाश करने की बजाय उसने सोचा उससे भी कहीं उत्तम कुछ वो काम कर सकता है. आणि यरूशलेम येथील लोकांना आणि त्या संपूर्ण देशाचा नाश करण्याऐवजी ह्याला काहीतरी चांगलं करावं असं त्याने विचार केले. So what he did was he chose young people, young children who were very intelligent, very educated, children belonging to royal seed, king's children, and he took them away to Babylon. और उसने इस यरूशलेम के जो अच्छे विद्वान और अच्छे पढ़े लिखे और जो अच्छे होशियार बच्चे थे उनको ले जाकर अब बाबुल देश में वो लेकर चला गया. आणि त्याही त्या यरूशलेमेमधील काही तरुणांना जे दिसण्यामध्ये सुंदर, जे प्रवीण आहेत, जे बुद्धिमान आहेत असल्या तरुणांना त्यांनी निवडले आणि आपल्या देशात नेले.
So instead of killing them and wasting intelligence and capabilities, he thought he could use that for himself. उनको मार डालकर उनकी बुद्धिमानी को नाश करने की बजाय उसने सोचा वो उसका उपयोग वो अपने लिए कर सकता है. आणि त्यांना पूर्णपणे नाश करण्याऐवजी त्यांनी विचार केला की ह्यांचा आपण उपयोग करू शकतो. ह्यांच्या बुद्धिमानी, ह्यांची योग्यता आणि ह्यांची निपुणता, ह्यांची प्रवीणता आपण उपयोग करू शकतो. Read Daniel chapter 1 verses 3 and 4. दानियल की पुस्तक पहला अध्याय का 3 और 4 वचन पढ़िए. दानिएलाचं पुस्तक पहिला अध्याय 3 आणि 4 वचन वाचूया. राजाने आपल्या खोजांचा नायक अश्पनस यास आज्ञा केली की इस्रायली राजकुलापैकी व सरदार घराण्यांपैकी अव्यंग स्वरूप सर्व व्यवहारात दक्ष ज्ञानसंपन्न विद्यापारंगत आणि राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन यावे आणि त्यास खासद्यांची विद्या व भाषा शिकवावी. तब उस राजा ने अपने खोजों के प्रधान अश्पनज को आज्ञा दी कि इस्राएली राजपुत्रों और प्रतिष्ठित पुरुषों में से ऐसे कई जवानों को ला जो निर्दोष, सुंदर और सब प्रकार की बुद्धि में प्रवीण और ज्ञान में निपुण और विद्वान और राज मंदिर में हाजिर रहने के योग्य हो और उन्हें कसदियों के शास्त्र और भाषा की शिक्षा दे. And the king spake unto Ashpenaz, the master of his eunuchs, that he should bring certain of the children of Israel, and of the king's seed, and of the princes, children in whom was no blemish, but well favored, and skillful in all wisdom, and cunning in knowledge, and understanding signs, such as had ability to them to stand in the king's palace, and whom they might teach the learning and the tongue of the Chaldeans. There is an organization in this world that's doing just this today. इस संसार में ऐसा एक संगठन है जो इसी प्रकार का काम आज भी कर रहा है. आज जगामध्ये सुद्धा अशी एक संघटना किंवा संस्था आहे जे असली काम करत आहे. I'm not going to mention its name, मैं उसका नाम बताना नहीं चाहता मी हूँ, त्यांचं नाव सांगू इच्छित नाही, but that's their symbol. लेकिन इनका चिन्ह ये है. पण त्यांचं जे चिन्ह आहे ते आहे. This organization was formed in 1776. और ये जो संगठन है इसका निर्माण 1776 में हुआ था. 1777 मध्ये 76 मध्ये जे आहे हे संघटना झाली. Its agenda is to rule the world eventually. और उसका उद्देश्य ये है कि अंत में वो पूरे संसार के ऊपर राज्य करना है. आणि ह्याचा उद्देश आहे की हळूहळू संपूर्ण राज्यावर राज्य करावं. They have many plans. उनके कई उद्देश्य हैं. त्यांचे अनेक उद्देश आहेत. One of them is to select intelligent people who are rank holders and gold medalists and very capable people in every country. और उनमें से एक ये है कि जो अच्छे बुद्धिमान और स्वर्ण पदक विजेता हो ऐसे कई विद्वानों को हर एक देशों से वो चुन लेना है. आणि त्यांचा उद्देश हे आहे की संपूर्ण जगामध्ये जे पदक मिळवलेले आहेत, सुवर्ण पदक मिळवले आहेत आणि निपुण आहेत, प्रवीण आहेत, बुद्धिमान आहेत, चांगली योग्यता आहे, त्यांना निवडून घ्यावं. And approach them without their knowing it and place them in very important places in the country. और उनकी जानकारी के बिना ही उनके पास पहुंचकर और देश में उनको सबसे एक ऊंचे स्थान पर उनको मुख्य स्थान में नियुक्त किया जाए. आणि अज्ञान रीतीने त्यांना न कळत जे आहे त्यांना त्यांच्याकडे जावं आणि त्यांना देशाच्या उंच स्थानावर त्यांना अधिकारी ठरवावं. And finally use them to influence and control the different nations. और अंत में उनका उपयोग करके कई देशों को नियंत्रण में करने के लिए उन्हें प्रभावशील बना सकें. आणि त्यांना जे अनेक देशांवर नियंत्रण किंवा प्रभुत्व करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण द्यावं. So do you see the connection? What Nebuchadnezzar did many centuries ago in the ancient world is happening again today. और क्या आप इस संबंध को देख सकते हैं? नेबुकदनेस्सर ने जो कई शताब्दियों पहले जिस काम को किया था वो काम आज भी जारी है. पण पहा कितीतरी शतकांच्या अगोदर जे पुरातन जगामध्ये नबुकदनेस्सराने केले होते तेच आजही कसे पूर्ण होत आहे. The spiritual powers that ruled Babylon, ancient Babylon, are showing themselves today. प्राचीन बाबुल के ऊपर राज्य करने वाले वो आत्माएं आज भी अपने आप को दिखा रही हैं. प्राचीन बाबेलावर जे आत्मे राज्य केले होते ते आजही उपस्थित आहेत. So the subtlety of the Spirit is to use the wisdom that God has given His people and to use it to build His own kingdom. उस आत्मा की चतुराई ये है कि परमेश्वर ने उनको जो बुद्धि और ज्ञान दिया है उसे उपयोग करते हुए अपने राज्य की महिमा के लिए उसे इस्तेमाल करें. देवाने केलेले बुद्धींचा उपयोग करून त्याच्या राज्यामध्ये ते वाढवण्यासाठी जे आहे शैतान किंवा दुष्टतेची जी आहे एक ठग विद्या आहे. This has happened and is happening. और ये बात हो भी चुकी है और हो भी रही है. हे झालेलं आहे आणि आता होतही आहे. Many people who have been very influential in this world in the negative sense against the word of God were once very committed Christians.
बहुत सारे लोग जो कि परमेश्वर के वचन के विरोध में नकारात्मक रूप से बहुत अधिक प्रभावशाली होकर दिखाई देते हैं, वे सब एक समय में बहुत एक धार्मिक मसीह होकर वे दिखाई दिए थे। आता जे वर्तमान युगामध्ये जे खूपच नकारात्मक रीतीने जे देवाच्या वचनाच्या विरुद्धात कार्य करत आहेत आणि नकारात्मक रीतीने ते उन्नती पाहून ते मोठे प्रख्यात झाले आहेत, ते एकेकाळी देवाचे भक्त होते आणि देवाच्या वचनानुसार जगणारे लोक होते. There was a German called Friedrich Nietzsche. एक जर्मन व्यक्ति था जिसका नाम था फ्रेडरिक नीचर। फ्रेडरिक नीचर नामक एक यूनानी व्यक्ति होता. His parents and his grandparents were all in the ministry. उसके माता पिता, उसके पुरखे, वे सब सेवकाई में थे। त्याचे आई वडील आणि त्याचे जे प्राचीन लोक होते ते सर्व देवाच्या सेवेमध्ये होते. But when he grew up, और जब वो बढ़ा, पण हा जेव्हा मोठा झाला, he wrote a book called God is Dead. उसने ऐसी एक पुस्तक लिखी जिसका शीर्षक था परमेश्वर मर गया। तो जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याने एक पुस्तक लिहिलं, त्याचा शीर्षक होते की देव नाही किंवा देव मेलेला आहे. Jesus was there, Jesus was God, but we killed him. यीशु तो परमेश्वर था, लेकिन उसको हमने मार डाला। येशू होता, येशू देव होता, पण आम्ही त्याला मारून टाकलं. So God is dead. इसलिए परमेश्वर मर गया, म्हणून देव मेला आहे. Which means someone will have to take his place. जिसका अर्थ ये है कि और किसी को वो स्थान ग्रहण करना होगा। याचा अर्थ दुसरं कोणीतरी ती जागा भरली पाहिजे. Someone will have to play God in God's place. और किसी को ईश्वर के स्थान पर आकर अपने आप को ईश्वर होकर दिखाना होगा। त्या देवाच्या जागेवर दुसरं कोणीतरी उठून एक देव बनला पाहिजे. Hitler read those books and then he tried to take control of the world. हिटलर ने जब उन पुस्तकों को पढ़ा तो उसने संसार के ऊपर नियंत्रण करने का प्रयास किया। हिटलरनी ते पुस्तक वाचलं आणि त्यानंतर त्याला वाटलं मी जगाचं नियंत्रण करतो, प्रभुत्व करतो जगावर. So you see how a man who was born into a family of committed Christians had, when he grew up, had a negative influence on the world. और इस प्रकार से हम देख सकते हैं कि एक समर्पित मसीही परिवार में इस जन्म लिए इस व्यक्ति को किस प्रकार से वो नकारात्मक रूप से फिर प्रभावशील वो हो गया। पहा, एक ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मलेला एक व्यक्ती, भक्तीच्या कुटुंबामध्ये जन्मलेला व्यक्ती, आता त्याचा प्रभाव कसा झाला आहे आणि तो कसा कार्य करतो आणि तो नकारात्मक रीतीने कार्य करत आहे. Charles Darwin was a Christian. चार्ल्स डार्विन वो भी एक मसीही था। चार्ल्स डार्विन हा ही एक ख्रिस्ती व्यक्ती होता. His wife was a pious woman. और उसकी जो पत्नी थी वो भी एक भक्त स्त्री थी। आणि त्याची पत्नी ही भक्तिनी होती. But when his child died at an early age, लेकिन जब बहुत जल्दी उसके बच्चे की मृत्यु हो गई आणि जेव्हा त्याचा बाळ जे आहे खूप लहान वयातच मेले तेव्हा that made him bitter against God. और उसके कारण वो परमेश्वर के प्रति उसको कड़वाहट हो गई आणि त्यामुळे तो देवाच्या विरुद्धात झाला. And he started thinking to himself, why should God exist? Why can't there be an alternate solution to the existence of this world? और वो इस प्रकार से विपरीत बातें सोचने लगा कि परमेश्वर क्यों अस्तित्व में है, क्या परमेश्वर के सिवा और कोई बात नहीं जिसको हम इसके समस्या के समाधान के रूप में देख आणि सके। तो म्हणू लागला देवाची उपस्थितीचा काय उपयोग, देव नसला तर काय आणि देवाऐवजी दुसरं कोणतरी आलं तर काय, असं तो म्हणू लागला. So that's why about 150 years ago he wrote the book called The Origin of Species. और इस कारण से 150 वर्ष पूर्व उसने ओरिजिन ऑफ स्पीशीज ऐसे एक पुस्तक या जीविका का सिद्धांत ऐसे एक पुस्तक को लिखा। आणि म्हणून त्याने 150 वर्ष अगोदर जे आहे ओरिजिनल स्पीशीज म्हणून एक पुस्तक लिहिली. Today that book has become part of science. Every student all over the world is studying it. आज वो जो पुस्तक है वो विज्ञान की एक पुस्तक बन गई है और संसार भर में विज्ञान को पढ़ने वाले हर एक बच्चा उस पुस्तक को पढ़ते हैं. आणि हे एक विज्ञानाचा जे आहे एक भाग झालेला आहे आणि विज्ञान शिकणारे सर्व विद्यार्थी ते पुस्तक घेत आहेत. So you see how a Christian has had a negative influence on this world. देखिए एक मसीही व्यक्ति को किस प्रकार से संसार में उसका नकारात्मक रूप से प्रभाव हुआ. पहा, एक ख्रिस्ती व्यक्ती कसा जगावर एक नकारात्मक रीतीने तो खेळ खेळत आहे. I can quote person after person, people who have influenced this world in the negative sense, who were once born into godly families. ऐसे मैं आपको कई लोगों के बारे में बता सकता हूँ जो एक समय में मसीही रूप में प्रभावशील थे, लेकिन उसके पश्चात वो मसीह के विरोधी होकर या नकारात्मक रूप से वो प्रभावशील